नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, एक बाउल घ्यायचा आहे, मोठा वाटी. त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडंसं ना ते पाणी आहे ना खारट करायचं बरं का, थोडंसं, खूप खारट नाही. त्याला ढवळून घेऊ. एक 5 मिनटं ते मीठ आहे ना पूर्ण विरघळू द्यायचं आपल्याला. तर बघा, आता मीठ जे आहे ना ते संपूर्ण विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये. आता याला ना बाजूला ठेवायचं आहे. एक आहे ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ना एक 5-6 मस्त झणझणीत तिखट अशा लवंगी मिरच्या टाकून घ्यायच्यात. नॉर्मल मिरच्या घेतल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला, बारीक असतील तर 6-7 घ्या. आणि एक छोटा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. एकदम थोडंसं पाणी, अर्धा कप फक्त. आणि आता याची एकदम बारीक आहे ना आपल्याला पेस्ट करून घ्यायची. तर बघा, त्याची मस्त अशी आहे ना पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ना वांगे घ्यायचे आहेत असे लांबसर, काळे घ्या किंवा हिरवे घ्या, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना तुमच्या मार्केटमध्ये. तर त्याला काय करायचं, आपल्याला नीट बघा चाकू घ्यायचा आहे एक बारीक, आणि असं देठापासनं ना असं स्लाईट मारायचे, चिरा मारायचे त्याला बरं का. हे बघा, अशा एका बाजूने आपण 4 चिरा मारलेले आहेत त्याला. आता दुसऱ्या बाजूने देखील त्याला तर दुसऱ्या बाजूने देखील त्याला 2 ते 3 चिरा आपल्याला मारून घ्यायच्या. आणि अशा त्याच्यानं हे अशा पाकळ्या मोकळ्या करायच्या. ते बघा, हे अशा पद्धतीने. आणि अशा कापल्यानंतर त्याला लगेचच त्या मिठाच्या पाण्यामध्ये ना आपल्याला असं भिजू घालायचं आहे. आणि हे वांगं कापताना ना एकदम असं देठाच्या ना एकदम टोकापासून नका कापू बरं का. थोडंसं अंतर ठेवा, म्हणजे काय आहे की ते कापल्यानंतर वांगे आहे ना हे पाकळ्या जे आहेत ना हे तुटणार नाही. ठीक आहे, हे असे त्याला अटॅच राहतील. लगेच त्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. याला आता 10 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं बरं का, जेणेकरून ते खारट पाणी जे आहे ना मिठाचं हे मस्त वांग्याला आतपर्यंत मुरलं जातं. ठीक आहे. आता एका बाउलमध्ये ना हे जे आपण अद्रक मिरची लसणचं जी पेस्ट केली होती ना कोथिंबीरची, ती टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन, छोटी वाटी बरं का, ते टाकायचं आहे. त्याच्यापेक्षा अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला त्याच्यात. त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडंसं ना मीठ टाकायचं आहे. त्याला ना अगोदर आता पहिले मिक्स करून घेऊ आपण सगळं. आता याच्यामध्ये काय करायचं ना, थोडं थोडं पाणी टाकून ना याचं एक मस्तपैकी ना पहिले बॅटर तयार करून घेऊ आपण. थोडं पाणी टाका बरं का, सगळं पाणी एका वेळेस नका ॲड करू. हे बघा, हे असं इतकं पातळसर ना, फक्त त्याची कोटिंग बसली पाहिजे इतकं पातळ पाहिजे आपल्याला. त्या खूप पातळ पण नका करू, थोडीशी मीडियम कन्सिस्टन्सी राहू द्या. तर बघा, वांगे आपले मस्त 10 मिनटापासून भिजलेले आहे. आता त्याला काढून घ्यायचं बाहेर. थोडंसं टिश्यू पेपरच्या सहाय्याने ना त्याच्यावरचं पाणी फक्त आपल्याला ना टॅप करून काढून घ्यायचं आहे, मधलं काढायची काही गरज नाही आहे. आणि हा जो घोळ आपण बनवला आहे ना बेसनचा आणि त्या आपला, त्याच्यामध्ये वांगे डीप करून घ्यायचे आहेत. मस्त सगळा घोळ आहे ना पूर्ण त्या वांग्याला लागला पाहिजे बरं का. हे बघा, पूर्ण त्या पाकळ्यांमध्ये तो घोळ सगळा आपला गेला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हे बघा. आणि आता काय करायचं, इथे ब्रेड क्रम्ब आहेत माझ्याकडं, त्या ब्रेड क्रम्बमध्ये हे टाकून घ्यायचं. हे ब्राऊन ब्रेड आहेत, तुम्ही नॉर्मल व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता. काय करायचं, एक 10-12
ब्रेडचे जे स्लाईस असतात ना त्याला मिक्सरमध्ये आपल्याला फक्त बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं ब्रेड क्रम ना त्या पाकळ्यांना चिटकला पाहिजे. असा मधी पाकळ्या खोलून मध्ये सुद्धा टाकून घ्यायचा. आणि ब्रेड क्रममध्ये कोट केल्यानंतर तेल आहे ना मस्त गरम करून घ्यायचं आहे छान आणि त्याच्यामध्ये हे सोडायचं आहे. तेल जे आहे ना मीडियम टेम्परेचर पाहिजे बरं का तेलाचं. तर बघा 2 ते 3 मिनटं दोन्ही बाजूनी म्हणजे जवळपास 4 ते 5 मिनटं आपल्याला याला लागणार आहेत. आणि ब्रेड क्रमची आणि बेसनची जी कोटिंग आहे ती चांगली ठेवा बरं का. ती जर चांगली ठेवली नाही तर ती सगळी कोटिंग आहे ना तेलामध्ये निघून जाईल आपली, मग खायला काहीच मजा येणार नाही. मीडियम टेम्परेचरवर एक जवळपास दोन्ही बाजूनी आपल्याला एक 4 ते 5 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत. तर बघा किती सुंदर दिसते. झालेलं आहे आपलं. आता याच्यातलं तेल आहे ना नितळून घ्यायचं आणि अल्लाद ना याला टिश्यू पेपरवर काढून ठेवायचं मस्त. तर त्याच्यावरती ना असा चाट मसाला दोन्ही बाजूनी चाट मसाला आपल्याला भुरकून घ्यायचा आहे व्यवस्थित. थोडीशी कोथिंबीर सगळ्या बाजूने. आणि याला जेवणासोबत तुम्ही तोंडी लावायला भाजीसोबत चपातीसोबत असं साईडला एका प्लेटीत घेऊन याचा आस्वाद घेऊन बघा. नाही आवडली नाही रेसिपी तर गॅरंटी एक वेळेस ट्राय करून बघा या पद्धतीनं.